नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळमध्ये अरुण नरके गट महायुती सोबत, शाहूवाडीतील सरुडकर गटही वाटेवर. आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके व त्यांचे पुत्र माजी संचालक चेतन नरके हे महायुती सोबत जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा आज दिनांक 29 महायुतीच्या वतीने आयोजित मेळाव्यात होणार आहे. नरके गटाचा हा निर्णय आमदार सतेज पाटील यांना धक्का समजला जातो. दरम्यान शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हेही महायुती सोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यांचाही निर्णय उद्या किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत डॉक्टर नरके व सरुडकर हे दोघेही माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत होते. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या दोघांनीही महाविकास आघाडीची कास धरली. डॉक्टर नरके यांनी तर सुरुवातीला लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगत काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली होती. काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतरही ते बंडखोरीच्या तयारीत होते. पण आमदार सतेज पाटील यांच्या आश्वासनानंतर ते शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रिय झाले. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हेही गोकुळमध्ये महाडिक यांच्यासोबतच होते. पण नंतर तेच महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार झाले. नंतर विधानसभाही त्यांनी महाविकासच्या माध्यमातूनच लढवली होती. 2 दिवसापूर्वी डॉक्टर नरके यांनी अरुण नरके यांच्यासह आपल्या गटाचे स्वतंत्र ठराव दाखल केले होते.